आणि आता राजकीय वर्तुळातून महत्त्वाची बातमी, देवगिरी बंगल्यावर कोर कमिटीची बैठक सुरू झालेली आहे। राष्ट्रवादी अजित पवार गटाची ही बैठक आहे। राष्ट्रवादीच्या कोर कमिटीची बैठक सुरू झाली असून सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, पळसे पाटील आणि मुंडे या बैठकीमध्ये उपस्थित आहेत। परिषदेच्या 2 उमेदवारांच्या नावावर सध्या चर्चा सुरू आहे। देवगिरी बंगल्यावर कोर कमिटीची बैठक सुरू झालेली आहे। आपण ही दृश्य पाहताय। यावेळेस देवगिरी बंगल्यावर राष्ट्रवादी अजित पवार गटाची बैठक सुरू झालेली आहे। या बैठकीमध्ये विधान परिषदेच्या उमेदवारांसंदर्भात चर्चा होणार आहे। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी गणेश कवडे जोडले गेलेले आहेत। गणेश, बैठक सुरू झालेली आहे, विधान परिषदेच्या मुद्द्यांवर चर्चा होऊ शकते, कुणाची नावे समोर येऊ शकतात, काय शक्यता आहे? नक्कीच जागा राष्ट्रवादीकडे आणि बरेच जण आहेत ते सध्या चर्चेमध्ये पाहायला मिळतात। त्यामुळे नेमकी कोणाची वर्णी लागते हे देखील पाहणं गरजेचे। सध्या काल देखील एक संध्याकाळी एक बैठक आहे ती महत्त्वाची पार पडलेली आहे राष्ट्रवादीची, आणि आज सकाळी पुन्हा या कोर कमिटीची बैठक पार पडते आणि यानंतरूनच आहे ते नाव निश्चित केलं जाणार आहे। राष्ट्रवादीचं जे काही एक उमेदवार आहे त्याचं नाव देखील आजच जाहीर केलं जाईल अशी देखील माहिती सूत्रांकडून मिळते। त्यामुळे नेमकी कुणाची वर्णी लागते हे देखील पाहणं गरजेचं आहे, कारण की बरेच जण शर्यतीमध्ये आहेत आणि त्यामुळे कोणाला ही दिली जाते। आनंद परांजपे सारखे जे ज्येष्ठ नेते आहेत हे आहेत अमोल मिटकरी यांनी खरं तर जयंत पवार यांनाच उमेदवारी देण्यात यावी ही देखील मागणी करण्यात आलेली होती। का अमोल मिटकरी यांना पुन्हा संधी दिली जाते का हे देखील पाहणं गरजेचं आहे। त्यामुळे आता कुणाला नेमकी उमेदवारी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष, या संपूर्ण घडामोडींवर आपलं असंच लक्ष असू द्यात। तुर्तास धन्यवाद गणेश, आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।